ओ कालियामर्दन झालं. भगवंतांनी कालियाला संपवला आणि त्याच्यानंतर हे सगळे वृंदावनामध्ये आले. त्यानंतर काही दिवसांनी कान्हानं पाहिलं की घरामध्ये काहीतरी गडबड सुरू आहे, कशाची तरी तयारी सुरू आहे. तर त्याने सहज नंदबाबांना प्रश्न विचारला की बाबा, ही सगळी गडबड कशाची आहे, कशाची तयारी चालली आहे? तेव्हा नंदबाबा म्हणतात की कान्हा, आपण गायींचं पालन करतो, गोपालन. गाय या चाऱ्यावरती जगतात आणि हा चारा आपल्याला मिळतो. तर तो पाऊस उत्तम पडला तर सगळं आपलं वर्षाचं जे चक्र आहे ते व्यवस्थित चालतं. तर ह्या पर्जन्याची जी देवता आहे इंद्र, त्या इंद्राची पूजा आपण करतो. इंद्रयज्ञ असा शब्द आहे. तर कान्हा म्हणाला, इंद्र हा काही तशा अर्थाने पाहिलं तर ती काही देवता नाही, ती पोस्ट आहे. आपल्या सगळ्यांना माहिती करता इंद्र ही तशा अर्थाने पदवी आहे. त्याच्यावरती जो बसला आहे, असं म्हणतात ना की 100 यज्ञ केले किंवा विशिष्ट पुण्य साठलं की तो इंद्र, त्याला इंद्रपदाची प्राप्ती होते. इंद्राच्या खुर्चीवर जाऊन तो बसतो. तर कान्हा म्हणतो त्याची पूजा करायची काही गरज नाही. मग त्याच्याऐवजी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी खरं तर पाऊस पडण्याचं कारण असं आहे की इथे गोवर्धन नावाचा जो पर्वत आहे, त्या पर्वतावरती मोठमोठे वृक्ष आहेत. ह्या पर्वतामुळे हे ढग अडवले जातात, वारे अडवले जातात आणि त्याचा परिणाम आपल्याला पाऊस मिळतो. म्हणून त्या गोवर्धनाची पूजा करणं गरजेचं आहे. आपल्याकडे ज्या विविध पूजा केल्या जातात निसर्गातल्या गोष्टीच्या, म्हणजे आत्ता श्रावण चालू आहे तर नागपंचमी केली जाते बघा, नागाची पूजा केली जाते. किंवा वृक्षाला आपण वृक्षाची पूजा करतो. तसं पर्वताची पूजा, गोवर्धनाची पूजा, हा म्हणजे निसर्गाची पूजा, हे आपल्याकडे पहिल्यापासून तत्व आहे. म्हणून भगवंतांनी असं सांगितलं की आपण गोवर्धनाची पूजा केली पाहिजे. पण आता गोवर्धनाची पूजा करायची, कोणतीही पूजा करायची तर त्या पूजेला पूजेचं विधान आहे. एखादी पूजा आपण असंच म्हटलं की पूजा करू म्हणून ती पूजा होत नाही, तर त्याला पूजा विधान आहे, त्याचे काही मंत्र असतात बघा. तर स्वाभाविक कान्हाला विचारण्यात आलं की कान्हा, अरे गोवर्धनाची पूजा करायची म्हटल्यावरती त्याला काही मंत्र असतील, काही विधान असेल, ती पूजा कशी करायची? तेव्हा कान्हा म्हणला, मला सगळं माहिती आहे पूजा कशी करायची, तर मी ती पूजा सांगतो. तुम्ही काय करा, तर तुम्ही सगळं आपलं कुटुंब, ज्याच्यामध्ये आपण ज्या गाई वासरांचा समावेश आहे, अशी सगळी गाई वासरं तुम्ही एकत्र घ्या, पूजेचं सगळं साहित्य घ्या आणि त्या गोवर्धनाच्या पायथ्यापाशी चाला. हे कशाचं प्रतीक म्हणून आपण घ्यायचं आहे, तर आपल्याकडे जेव्हा एखादी पूजा होते, कुलधर्म कुलाचार होतो, तेव्हा त्यावेळेला सगळ्या कुटुंबानं एकत्र यावं. गाई गुरांसकट सगळ्यांनी एकत्र यावं आणि त्या पूजेला उपस्थित राहावं, असं कान्हाने सांगितलं. याचा अर्थ काय?
तर एखादं चांगलं कार्य करायचं असेल तर त्याच्याकरता सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, हा या मागचा संदेश आहे. सगळेजण त्या गोवर्धनाच्या पायथ्यापाशी जमा झाले आणि काय जनावरं बांधली आणि पूजाविधी सुरू झाले. आणि कान्हाने एक एक मंत्र म्हणायला सुरुवात केली. आणि कान्हानं काय केलं, एक रूप त्याचं तिथे पूजा सांगते, तिथे बसलंय. आणि एक रूप, भगवंतांनी अनेक रूपं धारण केली होती. याच्या आधीच्या कथेत आपण बघितलं की सगळे गोपही भगवंत झाले, गोपिकाही भगवंत झाल्या, म्हणजे बालक गोपाळांची जी अघासुराच्या कथेमध्ये. तर तशा पद्धतीनं आपलं एक रूप त्या पर्वतासमान केलं, ते त्याचंच रूप आहे. पण एक रूप त्यांनी पूजा म्हणजे पर्वताच्या पायथ्याखाली, आणि एक रूप पर्वताच्या वर. आणि एक एक जे नैवेद्य दाखवले जात आहेत ते नैवेद्य तो पर्वत ग्रहण करतो आहे, म्हणजे तो गोवर्धन ग्रहण करतो आहे, असं सगळ्यांना समोर दिसतंय ते चित्र. आता हे दिसत असताना काही बालक जे आहेत, काही गोप जे आहेत, लक्षात घ्या, हे गोप गोपी जे आहेत ना, गोप बालक जे आहेत ना, हे भगवंतांची भक्ती केलेली आहे तेवढी, म्हणून त्या ठिकाणी त्यांना जन्म आहे किंवा त्या ठिकाणी भगवंतांचा सहवास आहे. तर त्यांना काहींना तो कृष्ण दिसतोय प्रत्यक्ष पर्वतावरती बसलेला, आणि हा बाळकृष्ण रूपात आहे. म्हणजे आपल्याकडचा जो देवाऱ्यातला बाळकृष्ण आहे ना, ज्याच्या हातामध्ये तो लाडू असतो बघा, किंवा लोणी असतं, त्याला लड्डू गोपाल म्हणतात बरं का. तो लाडू आहे त्याच्या हातामध्ये. तर हा लाडू असं सांगतात की हा या यज्ञाच्या प्रसंगातलं त्याचं रूप आहे. जो इंद्रयज्ञ केला आहे, गोवर्धनाची जी पूजा केली आहे, त्या पूजेच्या वेळेला त्यानं धारण केलेलं हे सगळं विलक्षण स्वरूप आहे त्याचं. आणि एक एक तो प्रसाद भक्षण करतो, या हाताने एक, या हाताने एक, या हाताने एक. आणि सगळी पूजाविधी झाली आणि मग पूजेनंतर जसं आपण सत्यनारायणाच्या पूजेनंतर तीर्थप्रसाद असतो, कोणत्याही पूजेनंतर काही प्रसाद असतो, तसं प्रसाद द्यायला सुरुवात झाली. एक एक प्रसाद देत आहेत. आणि असं आहे की या पूजेच्या वेळेला देवर्षी नारद तिथे उपस्थित आहेत. नारदांना प्रसाद मिळाला आणि नारद इंद्राकडे गेले. इंद्राची तयारी चालली आहे कशाची, तर त्याला असं वाटतंय की आता माझी पूजा सुरू होईल, इंद्रयज्ञ सुरू होईल, मग त्यांना आपल्या तिथेच आसनावरती स्वर्गामध्ये बसायचं आणि त्या पूजेचं ग्रहण करायचं. तर नारदांनी त्याला त्या इंद्रयज्ञाचा तो प्रसाद दिला आणि सगळी काय घटना चालली आहे तिथे वृंदावनामध्ये ही सगळी सांगितली. तेव्हा इंद्र रागावला. याचं कारण एवढे वर्ष त्याला अशी सवय आहे की त्याची पूजा केली जाते, आणि एकदम या वर्षी अचानक पूजा बंद असं म्हटल्यानंतर इंद्र एकदम रागावला आणि त्यांनी सावर्णिक नावाचे मेघ आहेत, मेघांचे जे प्रकार आहेत, 26 का 27 वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातले हवामान शास्त्रातले जे अभ्यासक आहेत ते सांगू शकतील. काही ठिकाणी त्याची म्हणजे भागवतात नाही, पण वेगवेगळे जे मासिक आहेत त्यात अमुक एक प्रकारचे मेघ असे ते 26 किंवा 27 आहेत. तर त्यातले सावर्णिक नावाच्या मेघांना त्यांनी इंद्रांना आज्ञा केली की तुम्ही या ठिकाणी विशेषतः जिथे तो पर्वत आहे गोवर्धन, त्या भागामध्ये भरपूर पाऊस पडा, आणि इतका पाऊस पडा की सगळीकडचे मेघ त्या ठिकाणी आणले आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस इतका प्रचंड वाढला की सगळ्यांना असं वाटलं की आता आपण जी आत्ता पूजा केली ती करून फार चूक केली, कारण इंद्र आपल्यावरती रागावला. सगळेजण पुन्हा भगवंतांना शरण गेले आणि भगवंतांना म्हणतात, भगवंता आपण हे करायला नको होतं, आपण गोवर्धनाची पूजा केली आणि इंद्र आपल्यावर रागावला. तेव्हा भगवंत म्हणतात, आपण ज्याची पूजा केली ना
एवढे वर्ष आपण जर इंद्राची पूजा करतोय तर त्यानं रागवायला नाही पाहिजे. पण आपण एकदा गोवर्धनाची पूजा केली आहे तर आपण गोवर्धनाला विनंती करू की तू आमचं रक्षण कर. आणि म्हणून आपण सगळ्यांनी म्हणून तो गोवर्धन उचलून धरू छत्रीसारखा. आणि म्हणून असं सांगतात की सगळ्यांच्या प्रयत्नाने तो गोवर्धन वर उचलला. आणि भगवंतांनी प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही काय करा, तर तुम्ही प्रत्येकाने आपापल्या, आता हे सगळे गुराखी आहेत त्यामुळे त्यांच्या प्रत्येकाकडे काठी आहे, तर आपापल्या काठ्या या गोवर्धनाला खालून लावा आणि तो डोक्यावरती तोलून धरा. आणि भगवंतांनी स्वतः काय तो करंगलीवरती तोलून धरला. आता प्रत्येकाच्या मनामध्ये असं आहे की मी काठी लावली आहे त्याच्यामुळे तो गोवर्धन डोक्यावरती तोलून धरलेला आहे. तर पुन्हा इथे भगवंतांनी थोडं आपली करंगली काढली असं म्हणतात आणि तो गोवर्धन खाली आला. मी धरला आहे हा जो अहंकार आहे आपला. तर भागवतात अशा बहुतेक कथा आहेत की जिथे अहंकाराला भगवंतांनी ठेच उचलली आहे. पुन्हा पुन्हा ते तेच सांगतात की तुम्ही कर्म करताय पण त्या कर्माचा अहंकार जेव्हा तुम्हाला होतो तेव्हा ते सगळं केलेलं बिघडतं. आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीवरती पाणी फिरतं तर ते कशामुळे, तर त्या कर्माच्या अहंकारामुळे. किती दिवस चाललंय हे, तर 7 दिवस चाललंय. 7 दिवस सलग पाऊस पडतोय आणि 7 दिवस तो गोवर्धन या सगळ्यांनी मस्तकावरती धरून ठेवला आहे. 7 दिवस पाऊस पडून सुद्धा या कोणालाही काहीही झालं नाही. बरं, पूर जो आला त्यानेही फारसं नुकसान झालं नाही, कारण ते सगळं भगवंतांनी एका अर्थानं सांभाळून घेतलेलं होतं. फक्त त्याचं श्रेय त्यांनी घेतलं नाही. बाकीच्या सगळ्यांच्या मदतीनं मी हे करतो आहे हे त्यांनी त्या रिलेमध्ये भासवलं. आणि 7व्या दिवशी इंद्र जेव्हा पाऊस जेव्हा पडतो तेव्हा त्या ढगामध्ये एक विशिष्ट पाण्याचा साठा असतो. हा पाण्याचा साठा संपला असं म्हणतात आणि मग त्यावेळेला इंद्र शरण आला. 7 दिवस लागले या सगळ्याला. 7व्या दिवशी इंद्र शरण आला. इंद्राला लक्षात आलं आपली चूक. इंद्राने भगवंतांची क्षमा मागितली आणि मग हे सगळं पाणी ओसरलं. 7 दिवस हे चालू होतं आणि भगवंतांच्या असं सांगतात, म्हणजे आहेत आपल्याला माहिती की 8 पट्ट राण्या आहेत. तर भगवंतांकडे दररोज ह्या 8 जणी काही ना काहीतरी एक पदार्थ भगवंतांकरता प्रेमानं करतायत. पण असं सांगतात की हे 8 दिवस एकदाही भगवंत तो भाग सोडून गेले नाहीत. 7 दिवस म्हणून 56 भोगांचं जे गणित आहे ते 7 गुणिले 8, 8 7 56. म्हणून त्या दिवशीच्या कथेमध्ये भगवंतांना 56 भोगांचा नैवेद्य समर्पण करायचा असतो. आज जर आपण ह्या सगळ्या भागात गेलो जिथे कृष्णाची मंदिरं अधिक आहेत, इथे दररोज भगवंतांकरता 56 भोगांचा नैवेद्य असतो. असे पायऱ्यांसारखं मांडलेलं असतं. नर्मदा किनारीसुद्धा आहेत काही ठिकाणी, किंवा तुम्ही वृंदावन मथुरा या भागात जर कधी गेला असाल दर्शनाला तर त्यांची भोजनाची वेळ वेगळी असते. म्हणजे त्या वेळेला ते मंदिर थोडा वेळ बंद असतं. पण दर्शनातला जर पुढे बघितलं तर आपल्याकडे जसं आत्ता गणपती देवीला काही ठिकाणी वेगवेगळे पदार्थ करतात, म्हणजे काय दिवाळीला जसं आपण करतो तसं काही ठिकाणी करतात ते. तर तसे रोज वेगवेगळे म्हणजे 56 पदार्थांचा नैवेद्य दररोज हा भगवंतांकरता दाखवला जातो. ती प्रथा याच्यानंतर चालू झाली असं म्हणतात. गोवर्धनाचा उद्धार एका अर्थानं भगवंतांनी केला. आणि आता भगवंतांनी जे वचनं दिले गोपींना,
गोपांबरोबर जे केलं म्हणजे बालगोपालांबरोबर त्यातली जी अघासुर लीला आहे आपण पाहिली, तर ती अघासुर लीला म्हणजे बालगोपालांबरोबर गोपांबरोबर केलेला रास आहे असं संत सांगतात. रास म्हणजे काय तर प्रत्यक्ष भगवंत आणि मी ह्या दोघांमधलं जे अंतर आहे ते कमी 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 होत एकरूप होणं, याला रास असं म्हटलेलं आहे. आणि तो रासेचा अनुभव भगवंत गोपिकांना देणार आहे. कधी देणार आहे तर शरद ऋतूच्या पौर्णिमेला देणार आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. आणि त्यानुसार जेव्हा भगवंतांना लक्षात आलं की आता आपल्याला इथून निघावं लागेल, म्हणजे ज्याच्या करता खरं तर हा अवतार घेतला आहे ते काम आता सुरू होणार आहे, तेव्हा त्याच्यापूर्वी काही काळ हा अनुभव भगवंतांनी गोपींना दिला. गोपींना सांगून ठेवलं आहे भगवंतांनी की मी यथाकाल वेणुनाद करीन आणि त्या वेणूचा नाद झाला की तुम्ही मला भेटायला या. कदंबाच्या वृक्षाला टेकून उभे आहेत भगवंत. पौर्णिमेची संध्याकाळ आहे आणि अचानक भगवंतांनी वेणू वाजवायला सुरुवात केली. जसा तो वेणूचा नाद सुरू झाला तशा गोपी आपलं भान हरपल्या. मग काही जणी अलंकार परिधान करत होत्या, काही नवी वस्त्र परिधान करत होत्या. ते सगळं तसंच अर्धवट टाकून गोपी आता त्या वेणूचा नाद जिथून येतोय त्या वृंदावनामध्ये भगवंतांच्या भेटीच्या ओढीनं निघालेल्या आहेत. याचं कितीही वर्णन तुम्ही करू शकता. अनेक कथांमध्ये आपण ऐकतो की काय कानातलं घालत होते आणि हे, तर ते फार काही शृंगाराचं वर्णन मर्यादित करावं म्हणून त्याच्या मर्यादा सांभाळतो. आणि भान हरपलेल्या अवस्थेमध्ये गोपी निघाल्या आहेत. हा त्यातला मतितार्थ आहे. भगवंतांना भेटण्याकरता किंवा त्यांच्या भेटीची ओढ एवढी तीव्र असते की आपण काय परिधान केलं आहे, आपण जेवलो आहे का नाही, आपण कसे दिसतो आहे, याची कोणतीही, ज्याला देहबुद्धी म्हणतात, समर्थ म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाणारा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये देहबुद्धी कशी गळून पडते हे समजण्याकरता रासलीला आहे. रासलीला अजिबातच शृंगाराचं वर्णन नाही. कान्हा मुरली वाजवतोय आणि गोपी सगळ्या जमा झाल्या. कान्हा त्या कदंबाच्या वृक्षाला टेकून उभा आहे आणि सगळ्या जमा झाल्यावरती एकदम कान्हानं मुरली वाजवणं थांबवलं आणि कान्हा म्हणाला, काय गं तुम्ही सगळ्या खरं तर प्रपंचातल्या, संसार करणाऱ्या, लग्न झालेल्या, आणि तुम्ही असं तुमच्या यजमानांना सोडून असं एखाद्या परपुरुषाला भेटायला येतं, हे चांगलं आहे का? कान्हाने जरा गंमत केली आहे त्या ठिकाणी. कान्हाला माहिती आहे की ह्या गोपी काही साध्या नाही, यांची तपश्चर्या झाली आणि आता त्यांना प्रत्यक्ष परमात्म्याशी जे होणारं मिलन आहे त्या मिलनाकरता या देह धारण करून आहे. प्रत्यक्षात या देहधारी नाहीच आहे. आणि गोपी कान्हाला म्हणतात की कान्हा, आता तू आम्हाला परत पाठवू नकोस, आम्हाला पुन्हा प्रपंचामध्ये जायचं नाही. आता आमचा प्रवास हा प्रपंचाकडून परमार्थाकडे जो सुरू झाला आहे आणि तो या टप्प्यावर आला आहे, तेव्हा तिथून आम्हाला पुन्हा आता मागे जायचं नाही. कान्हा ठीक आहे म्हणाला. आणि मग आपण ते वर्णन ऐकतो ना, जसं कमलदलाप्रमाणे या सगळ्यांनी त्यांची रचना केली. मध्ये कान्हा आहे आणि कमळाच्या एक एक पाकळीप्रमाणे ह्या गोपिका उभ्या राहिल्या.
आणि जशी जशी रात्र पुढे होत गेली तसं तसं कान्हा आणि ह्या गोपी यांच्यामध्ये नृत्य चाललं आहे. सुरुवातीला असं प्रत्येक गोपीला वाटतंय की मध्ये कान्हा उभा आहे आणि म्हणजे एक कान्हा आहे आणि अनेक गोपी नृत्य करत आहेत कान्हाभोवती. काही काळानंतर असं लक्षात आलं की प्रत्येक 2 गोपींच्या मध्ये एक कान्हा उभा आहे आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की प्रत्येक गोपीबरोबर एक कान्हा आहे आणि असं एकास एक असं नृत्य चाललं आहे गोपींचं आणि कान्हाचं. याचा अर्थ जेव्हा आम्ही साधनेला सुरुवात करतो तेव्हा आम्हाला तो परमात्मा, तो परमेश्वर हा मूर्तीमध्ये बघायला लागतो. कुठेतरी आहे. आम्हाला दर्शन घेण्याकरता त्या मूर्तीपर्यंत जावं लागतं. देवळामध्ये आम्हाला जावं लागतं भगवंतांचं दर्शन घेण्याकरता. म्हणून एक कान्हा आणि अनेक गोपी आहे. त्याच्यानंतर पुढची पायरी अशी सांगितलेली आहे की 2 गोपींच्या मध्ये कान्हा उभा आहे. म्हणजे आम्हाला वाटतं अरे माझ्यात परमेश्वर आहे, तसं काहींमध्ये आहे बरं का. किंवा मला जो अनुभव येतोय साधनेनं तसा अनुभव अनेकांना आलेला आहे, काही जणांना त्यातल्या आलेला आहे. म्हणून मला असं दिसतंय की जे मी आत्तापर्यंत ऐकतोय, ज्याचं श्रवण करतोय की चराचरामध्ये परमेश्वर आहे, त्यातल्या काही वस्तूंमध्ये मला परमेश्वर आत्ता दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्या पुढची पायरी आहे म्हणजे एकास एक, म्हणजे मला सर्व भूतमात्रांमध्ये परमेश्वर दिसायला लागलेला आहे. ही परमार्थामधली अत्यंत उच्च पातळीवरची अवस्था आहे. ज्यावेळेला सर्वाभूती ईश्वर ही भावना स्थिर होते त्यावेळेला भेद नाहीसे होतात, त्यावेळेला मोह नाहीसा होतो, त्यावेळेला भ्रम नाहीसा होतो. आणि ही अवस्था प्राप्त करण्याकरता युगानुयुगाची साधना करायला लागते. आणि बऱ्याच वेळेला हे सगळं आपल्याला असं वाटतं की हे बाहेर कुठेतरी घडणार आहे. तर हे बाहेर कुठेही घडणार नाही, हे घडणार आहे आपल्या आतमध्येच घडणार आहे. म्हणून चतुश्लोकी भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, अहमेवा समे वाघरे नान्यत यत् सदसत्परम पश्चादहम यदि तच्च यो शिष्ये तसोस्मी. सगळीकडे मीच भरून राहिलेला आहे, माझ्याशिवाय ह्या चराचरामध्ये दुसरं काहीही नाही. पण याची अनुभूती येण्याकरता आम्हाला जन्मोजन्मीची साधना करावी लागते. हा अनुभव गोपींना भगवंतांनी या रासक्रीडेच्या संदर्भामध्ये दिला. आणि मग जशी सकाळ झाली तशी रासक्रीडा संपली. गोपी आपल्या घरामध्ये गेल्या. यामध्ये काही गोपींना अहंकार झाला होता. एका गोपीचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वर्णन करून तो अहंकार कसा भगवंतांनी संपवला त्याचं वर्णन करतात. आपलं रूप गायब केलं आणि गोपींना असं वाटलं की अरे आता कान्हा आत्ता होता आपल्याजवळ, कुठे गेला. आणि मग पावलं दिसली कान्हाची. त्या पावलाच्या मागे मागे सगळ्या गोपी गेल्या आणि एकदम ती पावलं नाहीशी झाली. आणि गोपींना लक्षात आलं की आत्तापर्यंत आपल्याला जे वाटत होतं की मला कान्हाचं दर्शन झालं, माझ्याकरता कान्हा आहे, तर हे जे पुन्हा मी आहे, तो जो अहंकार आहे, तो किती धोकादायक आहे. म्हणून मग पुन्हा भगवंतांना त्या शरण गेल्या आणि पुन्हा त्यांना दर्शन दिलं. हा सगळा प्रसंग झाला आणि आता भगवंतांच्या लक्षात आलं की आपल्याला इथून आता मथुरेमध्ये गेलं पाहिजे, कारण कंसवधाची वेळ जवळ आली. म्हणून भगवंतांनी एक योजना केली, ते म्हणजे
देवर्षी नारदांना कंसाकडे पाठवले. नारद हे ह्या सगळ्यातले महत्त्वाचे आहेत बरं का. ह्या सगळ्या वेगवेगळ्या कड्यांमधले अत्यंत महत्त्वाचं काय आहे तर ते देवर्षी नारद आहेत. म्हणजे देवर्षी नारदांमुळेच भागवत आपल्याला मिळाले. आपण सुरुवातीची कथा पाहिली तसे एका अर्थानं स्थित्यंतर घडवणारे देवर्षी नारद आहेत. म्हणजे कंसाकडे गेले आणि कंसाला नारद म्हणतात. नारदांचं स्वागत झालं कंसाच्या दरबारात आणि नारद कंसाला म्हणतात, काय रे कंसा, तू आकाशवाणी ऐकली नाहीस का? काय चाललंय तुझे गेलेले सगळे साथीदार जे आहेत त्यातला एकही जण आत्तापर्यंत परत आला नाही. काय हे सगळे तू उगाचच या सगळ्यांना सांभाळतोयस? कंस म्हणाला, बघा ना देवर्षी, मी एवढं काय काय करतोय पण काही होत नाहीये. आणि देवर्षी नारद कंसाकडे आल्यानंतर त्यांनी कंसाला सांगितलं की कंसा, आत्तापर्यंत तू जे सगळे सहकारी पाठवलेस त्यातला कोणीही परत आलेला नाही. आणि अरे किती दिवस असं शत्रूच्या तिकडे कोणीतरी तू पाठवणार आहेस? एक काम कर, तुला आता कळलंय की हाच तुझा काळ आहे, तेव्हा त्याला इकडे बोलव आणि त्याला काहीतरी संपवण्याची युक्ती तू कर. अशा पद्धतीचा संवाद देवर्षी नारदांचा आणि कंसाचा झाला आहे. आणि त्यातून कंसाला यज्ञ करण्याची कल्पना सुचली. धनुर्याग करावा. त्यानं काही त्याच्या पुरोहितांना विचारलं आणि धनुर्याग करावा म्हणजे धनुष्याची पूजा करावी. त्या पूजेनं होतं काय की तो जो राजा आहे, जो तू पूजा करतो, त्याचं आयुष्य वाढतं. म्हणून धनुर्याग आहे. धनुर्याग करावा. आपण काळजी अशी घ्यावी की या यागाला सगळ्यांना बोलवावं, पण हा याग करत असताना ते धनुष्य आत्ताच्या भाषेमध्ये सुरक्षित राहील, त्याला कुठलंही नुकसान होणार नाही. कारण जर त्याला नुकसान झालं त्या धनुष्याचं काही, तर राजाच्या जीवाला धोका आहे. म्हणून त्या धनुष्याचं पुरेसं रक्षण केलं जावं एवढी काळजी घ्यायची. आणि म्हणून कंसानं सगळ्या गावातल्या लोकांना बोलवलेलं आहे. मथुरेतले तर आहेतच, अधिक त्याच्या काय म्हणतात त्याच्या आधिपत्याखाली जी गावं आहेत त्यातले काही प्रमुख अशा लोकांना त्यांनी बोललं आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे नंद बाबा आहेत तर ते नंद त्या गावचे मुखी आहेत. नंद, त्यांची ही मुलं आणि काही गोप अशांना त्यांनी बोलवलं पाठवलं. असं त्यांनी वेगवेगळ्या गावांमधल्या मुखियांना बोलवलं आहे. पण नंदांना बोलवण्याकरता किंवा नंदांना घेऊन आलं पाहिजे. बोलवलं आणि नंद एकटे आले तर काही उपयोग होणार नाही. म्हणून खास करून या दोघांना घेऊन येण्याकरता कंसानं एक योजना केली आहे. ते म्हणजे अक्रूर म्हणून जे आहेत कंसाचे सहकारी आहेत, कंसाचे नातेवाईक आहेत, भगवंतांचे पण नातेवाईक आहेत. हे सगळे नात्यात आहेत बरं का एकमेकांच्या. आणि ह्या अक्रूरांना पाठवलेलं आहे श्रीकृष्ण आणि बलराम दादांना. त्यांना आणण्याकरता कंसानं आपला सोन्याचा रथ जो आहे तो पाठवलेला आहे. म्हणजे जेणेकरून नुसतं समजा काय पत्र पाठवलं तर कदाचित नंद बाबा येतील, हे दोघं जण येणार नाहीत. मग जर रथ पाठवला की खास तुम्हाला नेण्याकरता आलं आहे तर काही यांना नाही म्हणता येणार नाही. एवढी सगळी व्यवस्था महाराजांनी आपल्याकरता केली, आता आपण गेलंच पाहिजे. या न्यायानं त्यानं त्याचा सोन्याचा रथ पाठवलेला आहे आणि बरोबर अक्रूरांना पाठवलं आहे. अक्रूरांकडे ती काय पत्रिका लखोटा असतो ना, तो गोल गुंडाळलेला, तसा दिला आहे. अक्रूर हे भगवंतांचे भक्त आहे.
अक्रूरजी स्वतः रथ चालवत आले आणि त्यांच्या मनामध्ये येताना अखंड असं चाललंय की संध्याकाळपर्यंत मी पोचीन आणि श्रीकृष्ण आणि बलराम दादा हे त्यावेळेला साधारण गाईच्या धारा काढण्याची वेळ आहे, तेव्हा गोठ्यामध्ये असतील आणि ते धावत धावत माझ्याकडे येतील आणि अक्रूर काका असं म्हणतील, माझ्या दोन्ही हाताला धरतील आणि मला घरामध्ये घेऊन जातील, असं त्यांच्या मनामध्ये चाललं आहे. आणि हे भगवंतांनी ओळखलं आणि भगवंत म्हणाले की असं अपेक्षित आहे का अक्रूर काकांना? ठीक आहे तसं. बरोबर ते घरासमोर तो रथ थांबला तर श्रीकृष्ण आणि बलराम दादा, राम आणि बलराम असं म्हणतात, हे धावत धावत आले आणि एकाने उजव्या हाताला धरलं, एकाने डाव्या हाताला धरलं. अक्रूर काका दोन्ही हाताला धरून त्यांना आत घेऊन गेले. आत त्या खोलीमध्ये बसवलं. नंद बाबा आले, काय तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे गुळ पाणी दिलं. बऱ्यापैकी उशिरा पोचले, संध्याकाळी असा उल्लेख आहे. आणि त्याच्यानंतर ही सगळी विचारपूस झाली. ते वाचायला दिलं पत्र नंदबाबांना आणि मी तुम्हाला न्यायला आलो आहे, तुम्ही इतके प्रामाणिक आहात वगैरे ते वर्णन सगळं केलं अक्रूरांनी. आणि नंदालाही बरं वाटलं की काय कंसाने एवढा मोठा रथ पाठवला, खरं तर आपली एवढी योग्यता नाही आहे सोन्याच्या रथात बसण्याची, पण तरीसुद्धा आपला मान ठेवला गेला. असं सगळं चाललंय. आणि मग भोजनाच्या तयारी करता म्हणून जेव्हा यशोदा आणि नंदबाबा ते तयारी करतात त्यावेळेला राम आणि बलराम हे अक्रूरांच्या इथे बसलेत आणि त्यांच्याकडून अक्रूरांकडून भगवंतांनी आणि बलराम दादांनी मथुरेची सगळी माहिती काढून घेतली असा उल्लेख आहे. म्हणजे पहारेकरी कुठे कुठे असतात, कशा पद्धतीनं त्या नगराची रचना आहे, कंस नेमका कसा आहे स्वभावाने, तो कुठे बसतो, त्याच्या आजूबाजूला काय अंगरक्षक किती असतात, कशा पद्धतीनं तो काम करतो, त्याचा स्वभाव कसा आहे, हे जे सगळं जाणून घेतलं ना, म्हणजे ज्याला एखाद्या गोष्टीची माहिती काढणं म्हणतात, तर ती सगळी माहिती भगवंतांनी या कालावधीमध्ये अक्रूरांकडनं काढून घेतलेली आहे. भोजनं झाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे आता निघायचं. भगवंतांच्या मनामध्ये एक योजना तयार होत आहे, कशा पद्धतीने आपण पुढे काम करावं. आणि प्रसंग असा घडला, रात्रीच्या वेळेला सगळ्यांची भोजनं झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सगळेजण आपापल्या खोलीमध्ये झोपले. मध्यरात्री कधीतरी कान्हाला जाग आली आणि कान्हाला जाग आल्यानंतर आत्तापर्यंतचा त्याचा असा अनुभव होता की कधी समजा रात्री जाग आली तर आई शेजारी झोपलेली असायची. आईला पुन्हा एकदा मिठीमध्ये घ्यायचं, आईच्या हातावरती आपला हात ठेवायचा आणि पुन्हा झोपायचं. पण आज त्याला जेव्हा जाग आली तेव्हा त्यानं पाहिलं तर आपल्या शेजारी यशोदा नाही आहे. आणि कान्हा एकदम उठून बसला. पाहिलं तर घराचं दार जे आहे मुख्य ते थोडंसं उघड आहे. म्हणून कान्हा ते उघडलं तर घराच्या बाहेर एका दगडावर म्हणा किंवा ओट्यावर, घराच्या बाहेर पूर्वी बसायला ओटे असायचे, त्या ओट्यावरती यशोदा बसली आणि यशोदा हमसून रडते. कान्हा पटकन तिच्याजवळ गेला आणि यशोदेचे डोळे पुसले, यशोदेला मिठी मारली आणि कान्हा म्हणाला, आई गं काय झालं? यशोदा म्हणते, कान्हा तू जाऊ नकोस ना रे उद्या. तिला कान्हाच्या विरहाची कल्पनाच सहन होत नाही. ती म्हणाली, कान्हा तू नाही गेलास तर चालणार नाही का रे?
बाकी जाऊ देत, बाबांना जाऊ देत, बाकी सगळे गावातले ज्यांना बोलवलं आहे ते सगळे जातील, पण तू काही मला सोडून जाऊ नकोस. हे यशोदेला वाटण्याचं कारण असं आहे की तिला अशी भीती आहे की जर कान्हा मला आज सोडून गेला तर तो पुन्हा कधी येणार नाही. कारण पूर्वी कान्हा तिला त्या दामोदर लीलेच्या वेळेला म्हटलंय की कान्हाच्या मुखातून असे शब्द आलेत की आई मी काही तुझा मुलगा नाही, मी फक्त बाबांचा आहे. आणि तिला भीती वाटते हा जर माझा मुलगा नसेल तर हा मला सोडून गेला तर हा काही परत येणार नाही. म्हणून ती पुन्हा पुन्हा कान्हाला म्हणते कान्हा मला सोडून जाऊ नकोस. कान्हा म्हणला अगं आई तू काही काळजी करू नकोस, मी परत येईन. कान्हा तिचे पुन्हा पुन्हा डोळे पुसतोय, तिच्या डोळ्यांना अखंड अश्रुधारा आहेत. रात्रीच्या वेळेला जेव्हा ह्या सगळ्यांची भोजनं चालू होती तेव्हा तो रथ बाहेर उभा होता आणि हा रथ कुणाचा आहे पाहण्याकरता काही जण जमा झाले आणि कळलं की कंसाकडून काही त्याचे सेवक आलेत, अक्रूर म्हणून कोणीतरी आहे त्याच्यामध्ये मुख्य. त्यांनी हा रथ आणला आहे, हा कंसाचा रथ आहे. कशाकरता आला आहे रथ, तर कान्हाला घेऊन जायला आला आहे. कान्हाला घेऊन जायला आला आहे असं म्हटल्यानंतर भराभरा सगळ्या गोपी पुन्हा जमा झाल्या त्या घरासमोर आणि त्या रात्रभर तिथे उभ्या आहेत असा उल्लेख आहे. त्या गोपींमध्ये संवाद चालला आहे की मी बघते, मी रथासमोर उभी राहीन आणि त्या अक्रूराला सांगेन की कान्हाला काही नेऊ नका, तो इथून कुठेही जाणार नाही. काही याग असेल तर तो पाहतील, बाकीची लोक जातील, पण कान्हा काही इथून जाणार नाही. कोणालाच असं वाटत नाही की कान्हानं हा परिसर सोडून जावं. कारण विरहाचं जे दुःख असतं, विरहाच्या ज्या वेदना असतात, या विरहाच्या वेदना, विरहाचं दुःख, या दुःखाचा आणि त्यांचा फार जवळचा परिचय आहे. ज्यांना या दुःखाचा परिचय असतो ना त्यांना त्यातल्या वेदना कळतात. आणि म्हणून रात्रभर या त्यांच्या घरासमोर उभ्या आहेत. एका गोपीने विचारलं काय ग कोण आलंय, दुसऱ्या गोपीने सांगितलं कुणीतरी अक्रूर नावाचा माणूस आलाय जो कान्हाला न्यायला आलाय. तेव्हा पहिली गोपी म्हणते अगं त्याच्या आईनं त्याचं नाव चुकीचं ठेवलं, त्याचं नाव क्रूर ठेवायला पाहिजे होतं. जो कान्हाला आमच्यापासून विलग करतोय, आम्हाला आमची आणि कान्हाची जो ताटातूट करतोय त्याचं नाव अक्रूर कसं, त्याचं नाव क्रूर असायला हवं होतं. अशा सगळ्या संवादामध्ये ती रात्र निघून गेली. कान्हा पहाटे सकाळी तयार झालाय. खरं तर आत्तापर्यंत यशोदेनं रोज, कान्हा 8 वर्षाचा आहे बरं का, पण यशोदा आणि नंदबाबा रोज भरवतात कान्हाला असा उल्लेख आहे. इतकं प्रेम आहे कान्हावर. कान्हाला स्नान घालतात, पण आज कान्हा स्वतः तयार होऊन आलाय. आत्तापर्यंत यशोदा त्याला पितांबर नेसवायची, छान मेखला लावायची, पण कान्हानं आज स्वतः सगळं छान आवरलंय. पितांबर वगैरे परिधान केलाय, मेखला परिधान केली आहे, तो मुकुट कान्हानं परिधान केला. आणि ते पाहिल्यानंतर यशोदा, आत्तापर्यंत तिला असं माहिती होतं हे सगळं कान्हा करतो, छान आवरतो आणि वासरांना चारायला जेव्हा घेऊन जातो तेव्हा त्याच्याबरोबर तो त्याची आवडती वेणू नेतो. म्हणून यशोदेनं नेहमीच्या सवयीप्रमाणे कान्हाला ती वेणू आणून दिली. आणि कान्हा म्हणतो की आई नाही, आता या वेणूचं काम नाही, मी ज्या कारणाकरता या ठिकाणी आलो होतो ते काम मला आता केलं पाहिजे. तेव्हा आई आता इथून पुढे वेणूनाद नाही, ज्याच्याकरता प्रत्यक्ष मी या ठिकाणी आलो आहे ते काम मला केलं पाहिजे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्.
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे जे युगानुयुग चाललेलं माझं कार्य आहे ना, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा संहार, याच्याकरता मी आलेलो आहे. तेव्हा आता या वेणूचं काम नाही, आता माझ्या सुदर्शन चक्राचं काम आहे. अक्रूरजी सकाळी उठून त्यांचा आन्निक करून त्यांनी रथाला घोडे वगैरे जोडले आणि अक्रूरजी आता रथामध्ये जाऊन बसले. नंदबाबा, बलराम दादा रथामध्ये बसलाय, कान्हा रथामध्ये बसलाय. यशोदा कान्हाला सोडायला अगदी दरवाजापर्यंत आली आहे. अखंड तिच्या डोळ्यामधून अश्रुधारा आहे. कान्हा जाऊ नकोस, कान्हा जाऊ नकोस, एवढं एकच अखंड ती कान्हाच्या मागे. कान्हा सांगतोय तिला, आई काही काळजी करू नको, अगं मी येईन परत. आणि कान्हा रथामध्ये चढला तर असं सांगतात की रथ पुढे जायला जागा नाही, म्हणजे रथ मुंगीच्या पावलाने चाललाय. इतक्या गोपिका आहेत. कान्हा त्यांचं सांत्वन करतोय, काही काळजी करू नका तुम्ही, मी तो यज्ञ बघायला चाललोय ज्याच्याकरता मला बोलवलंय, तो यज्ञ बघून मी परत येईन, तुम्ही काही काळजी करू नका. जेमतेम 10 पावलं रथ पुढे गेला आणि एकदम दारामध्ये उभ्या असलेल्या यशोदेनं मोठ्यांनी कान्हाला हाक मारली, कान्हा. कान्हा झरकन मागे वळला, रथातून खाली उतरला, धावत 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 आला आणि आईला घट्ट मिठी मारली. कान्हा लहान आहे ना, कुंचीनं, तर कान्हाला मिठी मारण्याकरता यशोदा गुडघ्यावरती बसली होती. गुडघे टेकवणं म्हणजे शरणागतीचा भाव आहे. भगवंतांना भेटण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्यांना शरण जाणं आहे. आणि शरणागती म्हणजे अहंकाराची समाप्ती आहे. कारण शरण जाण्याकरता अहंकार बाजूला ठेवावा लागतो. कान्हाने घट्ट मिठी मारली यशोदेला. दोघांच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा दिसतायत. कान्हाची पाठ संपूर्ण भिजलेली आहे, यशोदेची पाठ भिजलेली आहे. आणि आत्तापर्यंत यशोदेला असा अनुभव होता की कान्हा असा घट्ट मिठीमध्ये आला ना की तो झोपून जातो. मग त्याला उचलून घरात न्यायचं, त्याच्या आसनावरती त्याला निजवायचं आणि आपल्या कामाला जायचं. पण कान्हा भानावरती आला आणि कान्हानं आपले जे दोन्ही हात होते यशोदेच्या भोवती मारले, ते थोडे सैल केले आणि यशोदेची जी मिठी होती आपल्या भोवती पडलेली, ती आपल्या दोन्ही हातांनी बाजूला केली. यशोदेकरता हे फारच आश्चर्यकारक होतं. आत्तापर्यंत कधीच कान्हानं असं आपल्याला विलग केलं नाही. कान्हा वळला आणि रथामध्ये जाऊन बसला आणि कान्हा आता अक्रूरांना म्हणतोय की, अक्रूर काका, आता मी जरी सांगितलं ना तरी रथ थांबवू नका. कारण जर तुम्ही पुन्हा रथ थांबवलात तर मी काही वृंदावन सोडून मथुरेला येऊ शकणार नाही, ते मला शक्य होणार नाही. तेव्हा मी सांगितलं ना तरी रथ थांबवू नका. या सगळ्यांच्या मधून वाट काढत रथ पलीकडे काही अंतरावरती गेला आणि मग त्या रथानं वेग पकडला. रथ जरी सकाळच्या वेळेला निघालेला असला तरी अक्रूर काकांची संध्यावंदनाची वेळ जेव्हा झाली तेव्हा रथ किनाऱ्यावरती आला होता.
अक्रूरजी म्हणाले, माझी संध्यावंदनाची वेळ झाली आहे. म्हणून रथामध्ये बलराम दादा आणि श्रीकृष्ण आहेत आणि अक्रूरजी उतरले. स्नान केलं. स्नान करताना ते जेव्हा नदीमध्ये यमुनेमध्ये त्यांनी बुडी मारली तेव्हा लक्षात असं आलं की रथामध्ये जे दोघं जण आपण आपल्या बसलेत तेच प्रत्यक्षामध्ये या पाण्यामध्ये सुद्धा दिसत आहेत. शेष आहेत आणि त्याच्यावरती भगवंत पहुडलेत, पण त्या शेषाचं मुख म्हणजे प्रत्यक्ष बलरामदादा जसे दिसतात तसं त्याचं मुख आहे. आणि भगवान महाविष्णूंचं मुख म्हणजे आत्ता आपल्याबरोबर जो कान्हा आहे त्याचं जे मुख आहे तेच भगवान महाविष्णूंचं मुख आहे. म्हणजे हेच दोघं या ठिकाणी आलेले आहेत. वर आले आणि पाहिलं तर नाहीचे हे तर दोघं रथामध्ये आहेत. असं 2-3 वेळाला झालेलं आहे आणि त्यावेळेला अक्रूरांना कळले की नाही, हाच मी ज्याची आराधना करतो ते परब्रह्म म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, हेच आहे. हाच कंसाचा काळ आहे. अक्रूरजी नदीतून बाहेर आले आणि अक्रूरांनी तिथे भगवंतांना साष्टांग प्रणिपात केलेला आहे. वंदन भक्तीचे आचार्य कोण आहेत तर ते अक्रूर आहेत. अक्रूरांनी अखंड भगवंतांना वंदन केलेलं आहे. अक्रूरांना जवळ बोलवलं, आशीर्वाद दिला आणि म्हणाले की हे जे तुम्हाला जे कळलं आहे ते इतर कोणाला सांगू नका. आणि आता तो रथ घेऊन प्रत्यक्ष मथुरेच्या बाहेर, जिथे आपण आजच्या भाषेमध्ये गावाची वेस सुरू होते, तिथपर्यंत हे आले आणि यांच्या राहण्याकरता तिथे राहुट्या आणि बाकी सगळ्या गोष्टींची तयारी केलेली आहे. कान्हा बाकी सगळी मंडळी त्या ठिकाणी उतरली. नंदबाबा उतरले. बाकीचे रथ आहेत अक्रूरांबरोबर ते आधी आलेत. त्या रथातून नंदबाबा थोडे पुढे आलेत या सगळ्याची तयारी करायला, निवासाची वगैरे. आणि कान्हानं अक्रूरांना सांगितले की तुम्ही कंसाला जाऊन सांगा की मी आलो आहे, आम्ही इथेच थांबतो. आणि अक्रूरजी आता त्या रथातून एकटे कंसापर्यंत गेले. कंसाला निरोप पोचला की कान्हा या ठिकाणी आलेला आहे. लक्षात घ्या, आत्तापर्यंत कंसाला असं वाटत होतं की आपला मृत्यू, त्याचा काळ कुठेतरी लांब आहे. पण आता त्यानंच कसं असतं बघा ना, असं म्हणतात ना की जेव्हा असा मृत्यू येतो तेव्हा आपण तो ओढून आणतो. अपघाती मृत्यूच्या बाबतीत म्हणतात बघा नेहमी की अमुक कोणीतरी आहे आणि ते नव्हते जाणार, पण सगळ्यांनी आग्रह केला, अहो चला चला चला, आणि बघा ना काय झालं, अख्खं कुटुंब गेलं. तर तशा पद्धतीनं जो बाहेर होता आत्तापर्यंत, लांब होता, तो मृत्यू कंसानं स्वतः त्याच्याजवळ आणलेला आहे. त्याच्या गावात आता त्याच्या वेशीपर्यंत तो आला आहे. भगवंतांनी नंदबाबांना विचारलं, म्हणाले बाबा आम्ही जरा मथुरेचा फेरफटका मारून येतो, पाहतो मथुरा कशी आहे. कारण आत्तापर्यंत यांनी शहर कधी पाहिलं नाही. मथुरा शहर आहे त्या मानाने. हे आले, हे अगदी खेडेगावातून आले. म्हणून त्या सगळ्या मथुरेच्या रस्त्यावरून फिरताना बातमी कळली की हा जो काळा सावळा आहे, गोपी याचं कायम वर्णन करतात. कोणी गोविंद घ्या, कोणी माधव घ्या, कोणी गोपाळ घ्या, हा कंसाचा काळ आहे आणि त्याला बघायला आता गर्दी व्हायला लागली. आपल्या घरातून किंवा आपल्या जागेवरून तो दिसतोय का, हे सगळे जण गोपबालक फिरत आहेत. आणि तेवढ्यात एका चौकात एक धोबी आहे, त्याच्याकडे काही धुवायला राजवस्त्र आहेत, राजवस्त्र धुणारा आहे तो. आणि भगवंतांनी पाहिलं ह्याच्याकडे भरपूर कपडे आहेत आणि माझे मित्र पाहिले, माझे सवंगडी पाहिले तर
एक काय एखादी लंगोटी आहे, कुणी नुसतं कमरेला बांधलं आहे, कुणी कमरेला बांधलं आहे, कुणी डोक्याला बांधलं आहे, यांच्याकडे काही वस्त्र नाहीत. तेव्हा ह्याच्याकडे काही जुनी वस्त्र असतील तर त्याला सांगावं, माझ्या सवंगड्यांना दे. म्हणून कान्हानं त्याला थांबवलं आणि विचारलं, काय रे, कोण आहेस तू? तुझ्या गाठोड्यात काय आहे? त्यातली काही वस्त्र माझ्या मित्रांना देतोस का? तेव्हा जो धोबी आहे तो फार उलट बोलला असा उल्लेख आहे. तो म्हणाला, तुम्ही खेडेगावातली मुलं, तुम्हाला काय करायचं आहे हे सगळे, आणि हे तर राजवस्त्र आहेत. शहरातल्या लोकांनी परिधान करायची, राजा लोकांनी परिधान करायची अशी वस्त्र आहेत. काय करायचं हे सगळं तुम्हाला? अशा पद्धतीनं त्यानं भगवंतांचा अपमान केला. भगवंत म्हणतायत की बलराम दादा, मागच्या अवतारात जो सीतेविषयी वाईट बोलला होता, ज्यानं शंका उपस्थित केली होती, हाच आहे का होतो? मागच्या अवतारात मी काही करू शकत नव्हतो, पण या अवतारामध्ये मी मर्यादा पुरुषोत्तम मागचा अवतार, पण पुष्टी पुरुषोत्तम हा अवतार. म्हणून असं सांगतात की भगवंतांनी त्याच्या श्रीमुखात भडकावली. तो रक्त ओकत खाली पडला आणि गतप्राण झाला. त्याच्या सगळ्या झोळीतले कपडे काढले आणि या सगळ्या मुलांना दिले. असंच काय काय पाहत एका चौकात एक स्त्री पाहिली भगवंतांनी. ती पाठीमध्ये वाकडी आहे, मानेमध्ये वाकडी आहे, कुबड आलंय तिला, गुडघ्यामध्ये वाकली आहे, दिसायला अत्यंत कुरूप आहे. पण तिच्या हातामध्ये एक सोन्याची वाटी आहे, सुवर्णाची वाटी, आणि त्याच्यामध्ये काहीतरी आहे. त्याचा घमघमाट सुटला आहे, चंदन उगाळलेलं आहे तिला. कान्हा तिच्या जवळ गेला आणि तिला विचारलं, काय ग, कोण आहेस तू? ती म्हणाली, मी कंसाची दासी आहे, मला कुब्जा म्हणतात सगळेजण. काय आहे तुझ्याकडे? ती म्हणाली, माझ्याकडे चंदन आहे, हे रोज मी उगाळते आणि कंसाला नेऊन देते, ते काम आहे माझ्याकडे. भगवंत म्हणाले, मला लावतेस का त्यातलं चंदन? ती म्हणाली, कान्हा, खरं तर माझी अशी इच्छा आहे की तुला सर्वांगाला चंदन लावावं. म्हणून तिनं त्या वाटीतलं चंदन आपल्या दोन्ही हातांना घेतलं आणि भगवंतांच्या सगळ्या अंगाला चंदन लावलं. सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली. आणि कान्हा मुळातच सुंदर आहे दिसायला, तो अधिक सुंदर दिसायला लागला. भगवंत असं सांगतात, मथुरेमध्ये फक्त दोघांच्या घरी गेलेत बरं का. त्यातली एक ही कुब्जा आहे आणि दुसरे अक्रूर जी आहेत. काय भाग्य आहे बघा या सगळ्यांचं. भगवंत म्हणाले, काय करू मी तुझ्या करता? ती म्हणाली, तुम्ही माझ्या घरी याल. भगवंतांनी येण्याचं आश्वासन दिलं आणि तिला इथे हनुवटीला धरला असा उल्लेख आहे. तिच्या दोन्ही अंगठ्यांवरती आपला उजवा पाय ठेवला आणि तिला जसं हनुवटीला धरून वर ओढलं तसं ती जी 8 ठिकाणी वाकडी होती असं म्हणतात, ती एकदम सरळ झाली आणि तिचा देह अत्यंत सुंदर झाला. भगवंतांचा स्पर्श ज्या देहाला झाला ते देह सुंदर झाले हे पक्क समजा. आणि आता भगवंत ते जे धनुष्य ज्या ठिकाणी ठेवलंय तिथे पाहायला आले. ते धनुष्य पाहिलं आणि भगवंतांनी सहज ते धनुष्य मोडलंय बरं का. धनुष्य मोडल्याचा आवाज जो झाला तो कंसापर्यंत गेला असा उल्लेख आहे. आणि धनुष्य मोडलं त्याच्यामुळे कंस अधिक घाबरला, कारण धनुष्यभंग झाला याचा अर्थ आता आपला मृत्यू नक्की आहे हे त्याला माहिती. आणि दुसऱ्या दिवशी कंसाने या दोघांना कुस्ती करता म्हणून एक मोठं मैदान तयार केलं. त्या मैदानात जाण्याकरता म्हणून जे मार्ग आहेत त्यातल्या एका मार्गावरती
कुवलयापीड नावाचा हत्ती आहे, त्या कुवलयापीड हत्तीला त्याचा उद्धार भगवंतांनी केला, त्याला संपवला बलरामदादांनी आणि कान्हाने मिळून. आणि त्याचे 2 दात जे होते मोठे ते मुळापासून उपटले आणि आता ते खांद्यावरती घेतलेत भगवंतांनी. 1 दात भगवंतांनी, 1 दात बलरामदादांनी. आणि एखादा योद्धा जशी गदा आपल्या खांद्यावरती घेऊन मिरवत चालतो, तसे ते 2 दात मिरवत मिरवत प्रत्यक्ष कुस्तीच्या आखाड्यामध्ये आले, जिथे चाणूर आणि मुष्टिक हे 2 अत्यंत बलवान असे मल्ल कंसाने आधीच सज्ज करून ठेवलेले आहेत. यातल्या चाणूराला भगवंतांनी संपवला आणि मुष्टिकाला बलरामदादांनी संपवला. हे सगळं मल्लयुद्ध पाहण्याकरता वरच्या बाजूला एक मोठं सिंहासन तयार केलंय, ज्याच्यावरती कंस बसलेला आहे. आणि हे मल्लयुद्ध जे चाललंय या दोघांमधलं, चाणूर आणि मुष्टिकाचं, हे पाहण्याकरता कंस आलेला आहे. कुवलयापीड गेल्याची बातमी त्याला आली आणि तो अजून घाबरला. जसं भगवंतांनी ह्या चाणूराला संपलं, तसं कंस अजूनच मनातून घाबरला आणि आता कदाचित पुढचा नंबर आपला आहे त्याला पक्क माहिती झालं. म्हणून तो तिथून जाण्याकरता उठला आणि असं सांगतात की क्षणात, म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते तोच, त्याला जेवढा वेळ लागतो पापणी मिटून उघडायला, तेवढ्या वेळामध्ये भगवंत कंसासमोर प्रगट झाले, कंसाच्या शेजारी प्रगट झाले. आणि काही ठिकाणी असं वर्णन आहे की भगवंतांनी कंसाच्या छातीवरती मुष्टीप्रहार केला, कंस आडवा पडला आणि कंस गतप्राण झाला. पण प्रत्यक्ष कंस आडवा पडला, त्याच वेळेला तो गतप्राण झाला. भगवंतांनी त्याला स्पर्श केला. आता भगवंतांचा स्पर्श झाला म्हटल्यानंतर तो त्या देहातून मुक्त झाला. अशा प्रकारे भगवंतांनी कंसाचा सुद्धा उद्धार केला. कंस आणि रावण हे दोघंजणं जे आहेत ना, हे भगवंतांची विरोधाभक्ती कशी असते, म्हणजे विरोध करून सुद्धा अखंड तो कृष्ण नामामध्ये होता. माझा काळ कोण आहे तर कृष्ण, कृष्णापासून मला भीती आहे, कृष्ण कृष्ण कृष्ण, हे तो अखंड नामस्मरणच करत होता. पण विरोधाभक्ती ज्याला म्हणतात, म्हणजे चांगल्या भावानं नाही, सद्वासने नाही तर असद्वासनेनं. म्हणून या दोघांची मुक्ती आपण कथांमधून पाहतो. भगवंतांनी कंसाला संपवला आणि सगळ्यात पहिलं काम केलंय ते म्हणजे उग्रसेन राजाला मुक्त केले. आणि मग उग्रसेन राजाच्या परवानगीनं आपले जे माता पिता आहेत, म्हणजे वसुदेव आणि देवकी, यांची मुक्तता केली. आणि भगवंतांनी नंदबाबांना निरोप दिला आहे. नंदबाबांना सांगितलं की बाबा तुम्ही आता परत जा, मी काही तुमच्याबरोबर येणार नाही. आणि आईला फक्त निरोप द्या की मी फक्त तिचाच मुलगा आहे. गोपींना सांगा की मी काय आता परत येणार नाही. नंदबाबा परत गेले. त्याच्यानंतर भगवंत आणि बलरामदादा यांचं उपनयन झालं आहे. सांदीपनींच्या आश्रमामध्ये ते शिकायला आहेत. ते सगळं करून आले आणि मग पुढच्या ज्या सगळ्या कथा आहेत त्याच्यामध्ये भगवंतांचा विवाह, जरासंध आणि हा सगळा भाग हा आपण पुढच्या वेळेला पाहू. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय.
गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.